विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण ट्रायंगल अँड इट्स प्रॉपर्टी, त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म, त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 36 मधील सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूयात लगेच. लेट स्टार्ट द ट्रायंगल अँड इट्स प्रॉपर्टी. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण ट्रायंगल्स अँड देअर प्रॉपर्टीज, म्हणजेच त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म. सुरुवातीला आपण ट्रायंगल म्हणजे काय पाहूयात. ट्रायंगल मीन्स अ क्लोज्ड फिगर which have 3 sides and 3 angles. Means a closed figure त्या ठिकाणी पहा, this is a closed figure which have 3 sides A, B, C and here 3 angles 1, 2 and 3. दिस फिगर इज कॉल्ड ट्रायंगल. म्हणजेच तीन नैकरेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. त्रिकोणाचे शिरोबिंदू, बाजू व कोन यांना त्रिकोणाचे घटक असे म्हणतात. मीन्स अ ट्रायंगल इज अ क्लोज्ड फिगर मेड बाय जॉइनिंग 3 नॉन कोलिनियर पॉइंट बाय लाईन सेगमेंट. तर या ठिकाणी आपण ट्रायंगल पाहिलेला आहे आणि या ट्रायंगलचे काही प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. मीन्स टाइप्स ऑफ ट्रायंगल. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण पाहूयात टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन साइड. टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन साइड म्हणजेच त्रिकोणाचे बाजूवरून पडणारे प्रकार. तर यामध्ये त्रिकोणाचे बाजूवरून पडणारे प्रकार जे आहेत, यामधला पहिला प्रकार अ ट्रायंगल विच हॅव ऑल 3 साइड्स आर इक्वल, म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतील तर याला इक्विलॅटरल ट्रायंगल असं म्हणलं जातं. इक्विलॅटरल ट्रायंगल यालाच मराठीमध्ये समभुज त्रिकोण असं म्हणतात. समभुज त्रिकोण. या त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू समान असतात आणि तिन्ही कोन 60 अंशाचे असतात. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक कोन हा इच अँगल 60 डिग्री, म्हणजे प्रत्येक कोन किंवा प्रत्येक कोणाचं माप जे आहे ते 60 अंश असतं. यालाच आपण इंग्लिशमध्ये इच अँगल 60 डिग्री असं पण लिहू शकतो. त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे, यामध्ये त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात. म्हणजे या ठिकाणी पी क्यू आणि क्यू आर या दोन बाजू समान आहेत. तर या ट्रायंगलला आयसोस्केलस ट्रायंगल असं म्हणतात. आयसोस्केलस ट्रायंगल यालाच मराठीमध्ये जो दुसरा प्रकार आहे तो आहे समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण यामध्ये दोन बाजू समान असतात. आणि जो तिसरा प्रकार आहे, यामध्ये तिन्ही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या असतात आणि या तिसऱ्या प्रकाराला स्केलन ट्रायंगल असं म्हणतात. स्केलन ट्रायंगल. त्या ठिकाणी पहिला प्रकार इक्विलॅटरल ट्रायंगल, दुसरा आयसोस्केलस आणि तिसरा स्केलन ट्रायंगल. यालाच मराठीमध्ये विषमभुज त्रिकोण असं सुद्धा म्हटलं जातं. विषमभुज त्रिकोण. तर दिलेल्या त्रिकोणाच्या बाजू कशा आहेत. मीन्स बेस्ड ऑन साइड. विच टाइप ऑफ साइड. देर आर 3 टाइप्स. इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोस्केलस ट्रायंगल अँड स्केलन ट्रायंगल. म्हणजे दिलेल्या बाजूवरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट पार्ट टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन अँगल्स. म्हणजेच टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन अँगल, त्रिकोणाचे कोनावरून प्रकार. तर या ठिकाणी कोनावरून जे प्रकार पडतात, यामध्ये जो पहिला प्रकार आहे, यामध्ये ऑल 3 अँगल आर acute angle, so it's known as acute angled triangle.
ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल, यालाच मराठीमध्ये लघुकोन त्रिकोण असं म्हणतात. लघुकोन त्रिकोण. तर या त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन असतात म्हणून याला लघुकोन त्रिकोण असं म्हणतात. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे राईट अँगल्ड ट्रायंगल. राईट अँगल्ड ट्रायंगल म्हणजे या त्रिकोणामध्ये एक कोन हा 90 अंशाचा असतो, त्याला आपण काटकोन असे सुद्धा म्हणतात आणि म्हणून या दुसऱ्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असं म्हणतात. काटकोन त्रिकोण. त्यानंतर जो तिसरा प्रकार आहे यामध्ये एक कोन हा विशाल कोन असतो आणि म्हणून याला ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल. obtuse angled triangle means a triangle which have one angle is a obtuse angle, so it's known as obtuse angle triangle. यालाच मराठीमध्ये विशाल कोन त्रिकोण असं म्हणतात. विशाल कोन त्रिकोण. तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी हा ट्रायंगल काढू शकतात. यानंतर पाहूया आपण प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल. प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल मध्ये सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी आपल्याला माहिती पाहिजे ती म्हणजे त्रिकोणाच्या गुणधर्मामध्ये पहिला जो गुणधर्म आहे तो म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज. तिन्ही कोणाची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाच्या तीन कोणाची बेरीज 180 अंश असते. फॉर एक्झाम्पल मीन्स सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे कोणताही जर तुम्ही असा त्रिकोण काढलात, सपोज हियर ए बी सी मीन्स मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे त्रिकोणाच्या तीन कोणाची बेरीज असते 180 अंश. तर हा गुणधर्म आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे. द सम ऑफ द मेजर ऑफ द थ्री अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. यानंतर दुसरा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे तो म्हणजे त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल द सम ऑफ द लेंथ ऑफ एनी टू साइड ऑफ ट्रायंगल is always greater than the length of the third side. तर ही दुसरी प्रॉपर्टी आहे. लक्षात घ्या ट्रायंगलची सेकंड प्रॉपर्टी. यालाच मराठीमध्ये जर लिहिलं तर त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. For example, if we draw a triangle here, suppose this is a 9 centimeter, this is a 8 centimeter and this is a 12 centimeter. A, B, C. Look at here. या ठिकाणी कोणत्याही दोन बाजूची बेरीज करा. any two side addition. Suppose that AB plus BC, AB plus BC
इज इक्वल टू 8 + 9 इज इक्वल टू 17, मीन्स 70 इज ग्रेटर दॅन थर्ड साईड 12. त्यानंतर पहा AB + AC करूयात आपण. AB 8 + 12 = 20, तर हे 20 या 9 पेक्षा जास्त आहे, म्हणजे तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त आहे. AC + BC म्हणजेच 12 + 9 = 21, तर हे 8 पेक्षा जास्त आहे. म्हणजे त्रिकोणामध्ये कोणत्याही दोन बाजूंची बेरीज केली तर ती तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. मीन्स द सम ऑफ द लेंथ ऑफ एनी टू साइड ऑफ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन द थर्ड साइड. ॲडिशन ऑफ टू साइड और सम ऑफ टू साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन थर्ड साइड. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट पार्ट, प्रॅक्टिस सेट 36. प्रॅक्टिस सेट 36 मध्ये पहिला प्रश्न आहे, ऑब्झर्व द फिगर गिवन बिलो अँड राईट द टाइप ऑफ द ट्रायंगल बेस्ड ऑन इट्स अँगल्स. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीमध्ये सराव संच 36 मधील पहिला प्रश्न आहे, त्रिकोणाच्या कोनांचे निरीक्षण करा आणि हा टाइप कोणता आहे हा ओळखा. तर या ठिकाणी पहिले जर आकृतीमध्ये पाहिलं तर हा 90 अंशाचा कोन आहे, म्हणून हा पहिला जो ट्रायंगल आहे तो आहे राईट अँगल्ड ट्रायंगल. राईट अँगल्ड ट्रायंगल यालाच मराठीमध्ये काटकोन त्रिकोण असं लिहू शकता तुम्ही, काटकोन त्रिकोण. तर हे कोणावरून आपल्याला प्रकार लिहायचे. त्यानंतर एक कोन मोर दॅन 90 डिग्री आहे, म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा आहे, म्हणून याला आपण ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल असं लिहू शकतो, म्हणजेच विशाल कोन त्रिकोण. विशाल कोन त्रिकोण. आणि जो तिसरा प्रकार आहे यामध्ये सर्व कोन हे 90 पेक्षा लहान आहेत, म्हणजे याला आपल्याला ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल असं लिहिता येईल, म्हणजेच लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोण. यानंतर पाहूया आपण सेकंड क्वेश्चन. हियर इन द सेकंड क्वेश्चन, ऑब्झर्व द फिगर बिलो अँड राईट द टाइप ऑफ द ट्रायंगल बेस्ड ऑन इट्स साइड. तर या ठिकाणी जो ट्रायंगल दिलेला आहे आपल्याला, ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे आपण असं लिहू शकतो, त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. त्यानंतर दुसरा जो त्रिकोण आहे DEF, यामध्ये तिन्ही साइड डिफरंट आहेत, म्हणजेच हा जो आहे तो आहे स्केलन ट्रायंगल. मीन्स ट्रायंगल DEF इज स्केलन ट्रायंगल. म्हणजे हा त्रिकोण DEF जो आहे हा विषमभुज त्रिकोण आहे. विषमभुज त्रिकोण. आणि जो थर्ड आहे ट्रायंगल UVW इज आयसोस्केलस ट्रायंगल. आयसोस्केलस ट्रायंगल म्हणजेच समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण. तर या पद्धतीनं या सेकंड क्वेश्चनची आपल्याला उत्तर लिहिता येतील. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. इन क्वेश्चन नंबर 3, आकृतीत दाखवल्याप्रमाणे अविनाश आपल्या घराजवळ उभा आहे. त्याला शाळेत जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. त्यातील कोणत्या मार्गाने गेल्यास कमी अंतर पडेल, कारण सांगा. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं, अशी आकृती आहे आणि अविनाश या ठिकाणी उभा आहे. हा आहे अविनाश. या ठिकाणी त्याचं घर आहे आणि या ठिकाणी त्याची शाळा दिलेली आहे, स्कूल दिलेला आहे. तर हा ABC
तर पहा या ठिकाणी अविनाश जर ए मार्गाने जर निघाला ए टू बी आणि बी कडून सी कडे, तर त्याच्यापेक्षा हे अंतर जवळचं असेल ए टू सी, कारण आपण एक प्रॉपर्टी पाहिलेली आहे, ॲडिशन ऑफ टू मीन्स ए बी प्लस बी सी इज ऑलवेज ग्रेटर दॅन ए सी. म्हणजे ए बी आणि बी सीची जर बेरीज केली तर ही या ए सीपेक्षा जास्त असते. म्हणजे या ठिकाणी त्याला जवळचा रस्ता आहे ए सी डायरेक्ट, म्हणून आपण असं लिहू शकतो शॉर्टर वे ए सी मीन्स ए सी इज अ शॉर्टर वे. म्हणजेच ए सी मार्गाने जर तो गेला तर तो जवळ किंवा जवळचा अंतर असेल. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. इन क्वेश्चन नंबर 4 द लेंथ ऑफ द साइड ऑफ द सम ट्रायंगल आर गिवन, से व्हॉट टाइप ऑफ ट्रायंगल दे आर. तर आपल्याला या ठिकाणी त्रिकोणाचे प्रकार ओळखायचे आहेत. तर पहिला जो आहे तो आहे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर. तर या ठिकाणी तिन्ही बाजू डिफरंट आहेत, म्हणून याला आपण स्केलन ट्रायंगल असं लिहू शकतो. स्केलन ट्रायंगल म्हणजेच विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे सेकंड, द लेंथ ऑफ द साइड 3.4 सेंटीमीटर, 3.4 सेंटीमीटर and 5 centimeter. Here two sides are equal, so it's known as isosceles triangle. यालाच मराठीमध्ये समद्विभुज त्रिकोण असं म्हणतात. समद्विभुज त्रिकोण. देन थर्ड वन 4.3 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर आणि 4.3 सेंटीमीटर. तर या ठिकाणी ऑल 3 साइड्स आर इक्वल, सो इज नोन ॲज इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजेच समभुज त्रिकोण. अँड देन फोर्थ 3.7 सेंटीमीटर, 3.4 सेंटीमीटर and 4 centimeter. All 3 sides are different, so is known as scalene triangle. म्हणजे या ठिकाणी तिन्ही साइड वेगवेगळे आहेत, म्हणून याला विषमभुज त्रिकोण असं म्हणतात. विषमभुज त्रिकोण. यानंतर पाहूया टुडेज लास्ट क्वेश्चन. हियर द लास्ट क्वेश्चन. The length of the 3 segments are given for construction a triangle. Say whether a triangle can with this side can be drawn. Give the reason for any answer. For your answer. Here for the first. त्या ठिकाणी दिलेल्या 3 बाजू आहेत 17 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर. तर या साइडचा आपल्याला ट्रायंगल काढता येतो का? थोडं जर निरीक्षण केलं तर आपण दोन साइडची बेरीज करूयात. 8 + 7 = 15 and is less than third side, means 17 is greater than 15, means addition of two side is less than third side, so we can't draw. म्हणजे आपण हा त्रिकोण काढू शकत नाही, कारण या ठिकाणी दोन बाजूची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा लहान आहे. यानंतर दुसरा ट्रायंगल पाहूया आपण. 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर and 25 सेंटीमीटर. तर या ठिकाणी जर पाहिलं तर कोणत्याही दोन बाजूची बेरीज करा. 7 + 24 = 31, 24 + 25 = 49, 7 + 25 = 32, means the addition of two side is always greater than third side, आणि आपण हा त्रिकोण काढू शकतो. We can draw this triangle. Then third one 9 centimeter, 6 centimeter and 16 centimeter. या ठिकाणी पहा
कोणत्याही दोन लाईन साईनची जर बेरीज केली 9 आणि 6, 9 + 6 इज इक्वल टू 15 अँड इज लेस दॅन थर्ड साईड, मीन दिस ऑल्सो ट्रायंगल वी कॅन ड्रॉ. दिस ट्रायंगल कॅन बी ड्रॉ, म्हणजे आपण हा ट्रायंगल काढू शकतो. यानंतर पाहूया आपण फोर्थ वन. 8.4 सेंटीमीटर, 16.4 सेंटीमीटर and 4.9 centimeter. Two small side means 8.4 plus 4.9 is equal to 9943, carry 1, 13.3, and here the third side 16.4, so we can write here 30.3 is less than 16.4. म्हणजे या ठिकाणी दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा लहान आहे, सो वी कांट ड्रॉ, म्हणजे आपण हा ट्रायंगल काढू शकत नाही. यानंतर पाहूया आपण फिफ्थ क्वेश्चन. द फिफ्थ क्वेश्चन इज 15 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर अँड 25 सेंटीमीटर. तर या ठिकाणी कोणत्याही बाजूची बेरीज करा 2. सपोज दॅट स्मॉल 15 + 20 इज इक्वल टू 35 अँड इज ग्रेटर दॅन थर्ड साइड 25. तर हा त्रिकोण काढता येतो. अँड द लास्ट क्वेश्चन 6, 12 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर अँड 16 सेंटीमीटर. हियर द ॲडिशन ऑफ 12 + 12 इज इक्वल टू 24 अँड 24 इज ग्रेटर दॅन 16. सो दिस ट्रायंगल ऑल्सो वी कॅन ड्रॉ. दिस ट्रायंगल ऑल्सो वी ड्रॉ, म्हणजे हा आपण ट्रायंगल काढू शकतो. तर या पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रायंगल्स, प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल्स अँड प्रॅक्टिस सेट सराव संच 36 मधील सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.